दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. खरं तर वाढत्या शहरीकरणामुळं आज अनेक समस्या निर्माण झाल्या आणि मग त्यामध्ये मानवी हक्काचा विषय असेल किंवा मग पर्यावरणाचा विषय असेल तर हे गंभीर स्वरूपात आज हे विषय आपल्या समोर येतात. गंभीर स्वरूप म्हटल्यानंतर निश्चितच चांगलं काही घडतंय असं आपल्याला दिसून येत नाही, तर ज्या काही घडणाऱ्या घटना आहेत तर त्या चिंताजनक अशा स्वरूपाच्या आहेत आणि याच एका पार्श्वभूमीवरती आज आपण एक विशेष संवाद साधणार आहोत. आणि याकरता मानवी हक्क विश्लेषक तथा पर्यावरण कायदेतज्ञ ॲडव्होकेट आसिम सरोदे सरांना आपण विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये चर्चेसाठी निमंत्रित केले. सरोदे साहेब, आपलं स्वागत या विशेष संवादामध्ये. खरं तर सरोदे साहेबांची एक वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही आहे. पर्यावरण असेल किंवा मानवी हक्क असेल यासाठी एक प्रभावी असं त्यांनी कार्य या माध्यमातून केलं आहे. सडेतोड अशी भूमिका ते समाजात जाऊन मांडतातच आहेत, पण याचबरोबर माध्यमातून देखील एक जनजागृती करण्याचा त्यांचं सातत्यानं प्रयत्न राहिला आहे आणि एक वास्तववादी भूमिका ते नेहमीच लोकांसमोर मांडत असतात. आणि या निमित्तानं आज ते आणि त्यांची टीम सोलापुरात दाखल झाली आणि त्यांनी त्यांच्या एका व्यस्त वेळापत्रकातून खरं तर आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खरं तर सुरुवातीला आभार देखील त्यांचे मानायचे आहेत. आणि याचबरोबर मुख्य म्हणजे शहरवासियांसमोरच नाही तर आपण पाहतो की ग्रामीण भागातून देखील सगळे आपले प्रश्न जे आहेत ते आरोग्याचे आहेत, त्याचप्रमाणे प्रदूषणाचे आहेत, हे सगळे आहेत आणि त्याची एक सोडवणूक कशी करायची, प्रश्न गंभीर स्वरूपाचे कसे आहेत, तर हे आज आपण ॲडव्होकेट आसिम सरोदे सरांकडनं जाणून घेणार आहोत. आणि शेवटी सोल्युशन हे फार महत्त्वाचं असतं. केवळ समस्या मांडणं असं नाही, तर त्या सोडवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतात हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. सरोदे साहेब, आपण सर्व पाहिलं हे सगळं चित्र की आज मानवी हक्काचा विषय असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल, प्रदूषणातील गंभीर या गोष्टी आहेत. आणि मुख्य म्हणजे जेव्हा वाढतं शहरीकरण आमच्या समोर येतं, यामध्ये महत्त्वाचा भाग येतोय तो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येतो. नागरिकांच्या आरोग्यावर हे कोणते घटक आज जास्त परिणाम करताना तुम्हाला दिसत आहेत आणि आज ते गंभीर त्याचं स्वरूप कशा प्रमाणात आहे? आपण जर सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा असेल तर साधारणतः बदलणारं जे वातावरण आहे ते महाराष्ट्रात आणि भारतात सगळीकडे आहे. इंडस्ट्रियलायझेशन जेवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कारखाने, नवीन नवीन विकासाच्या नावाखाली रस्ते, ओव्हरब्रिज, फ्लायओव्हर्स, शहरांमध्ये होणारं मेट्रोचं काम, या सगळ्याकडे आपण बघितलं तर सोयीसुविधा खूप जास्त निर्माण करण्याच्या नादामध्ये आपण पर्यावरणाची हानी करतो आहे का असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आणि मला असं वाटते की सोलापूरचा प्रश्न महत्त्वाचा असेल तर तो पाण्याचा कदाचित आहे, दूषित पाण्याचा. त्यानंतर धुळीचा आहे. या शहरामध्ये सगळीकडे एक बकालपणा वाढलेला असं दिसते. म्हणजे जसं आपल्या घरामध्ये पसारा पडलेला असेल तर आपल्याला ते चांगलं वाटत नाही, तसं इथे रस्त्यांवर पसारा पडलेला आहे, धूळ सगळीकडे उडत आहे आणि लोक तशामध्येच जगत आहेत. तर धुळीची एक अत्यंत मोठी समस्या आहे जी आपण कदाचित दुर्लक्ष सगळेजण मिळून त्याच्याकडे करतो आहे सोलापूरकर म्हणून. आणि त्या धुळीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने कोणीतरी बघितलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा मला वाटतो. तिसरा कचरा व्यवस्थापनाचा आहे की कचरा व्यवस्थापन हे कायद्यानुसार आणि कायद्याने तयार केलेल्या नियमांनुसार झालं पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. इथे महानगरपालिका असेल, महानगरपालिकेचा पर्यावरणाचा विभाग असेल किंवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, ज्यांच्यावर पर्यावरण प्रत्येक ठिकाणचं चांगलं राखण्याची जबाबदारी आहे. म्हणजे सोलापूरमध्ये सुद्धा जिल्ह्याचं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं ऑफिस इथे आहे, पण ते अधिकारी काय करतात हे विचारायला आपण नागरिक कधी जात नाही. आणि केवळ इथलं पाण्याचा, वातावरणाचा केवळ मोजमाप करून ठेवायचा आपल्याजवळ आणि आपल्या खिशात ठेवायचा, याच्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाही आहे. त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्या आधारे त्यांनी प्रशासकीय यंत्रणांना सांगितलं पाहिजे की तुमच्या विकासाच्या सगळ्या संकल्पनांमध्ये काय चुका आहेत आणि त्याच्यानुसार पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे, पण ते काम करत नाही. मग काम का करत नाही? कारण की सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातले नागरिक हे त्यांच्याकडून काम करून घेत नाही आणि आपण फक्त पगार देतो आणि त्यांच्याकडून काम करून घेत नाही. ही आपली सगळ्यांची चूक आहे असं मला वाटते. त्यामुळे या सगळ्या पर्यावरणाच्या ज्या समस्या आहे त्याच्यावर नागरिकांनी सजगपणे बोललं पाहिजे आणि व्यक्त झालं पाहिजे, तरच ह्या सगळ्या यंत्रणा कामाला लागतील. आणि म्हणून मला असं वाटते की आम्ही जी इथली कचरा व्यवस्थापनाबद्दलची केस घेतलेली आहे ती एक सुरुवात आहे की आपण त्या केसच्या निमित्ताने प्रबोधन केलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की हा आपल्या सगळ्यांचा विषय आहे. कचरा आपण तयार करतो, व्यवस्थापन प्रशासनाने केलं पाहिजे, कारण की ते कचरा व्यवस्थापनासाठी आपल्याकडून टॅक्स घेतात, कर संकलन करतात वेगळं,
तर मग त्या सगळ्या प्रश्नांवर आपण त्यांना काम करायला लावणं ही सुद्धा आपली जबाबदारी असं मला वाटतं. एकंदरीत सोलापूर शहराचे प्रमुख प्रश्न जे आहेत ते आता ॲडव्होकेट आसिम सरोदे सरांनी मांडले. महत्त्वाचा इथला प्रश्न की इथं जलप्रदूषण जे आपल्याला पाणी मिळतंय तर तेही कितपत शुद्ध असा सगळा प्रश्न पडावा अशी सगळी परिस्थिती आहे. महत्त्वाचं म्हणजे धूळपूर, आपण सोलापूरचा उल्लेखच असा बऱ्याच वेळेला होतो की इथं धुळीची मोठी समस्या आहे. आणि याचबरोबर कचरा जो आपला आता दिसतोय की जी कदाचित एखादं आपण असं म्हणू की औरंगाबादमध्ये एखादं जी परिस्थिती निर्माण झाली होती तशी नाही आहे, पण कचरा व्यवस्थापन मात्र केवळ कागदावर राहते अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती आहे. सर, आता आपण धुळीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं, आपण सोलापूरच्या प्रदूषणाचा आपण विचार केला तर मोठ्या प्रमाणात हे धुळीचं साम्राज्य आपल्याला दिसतं. आणि तोच आता प्रश्न असा विचारायचा की शेवटी हे धुळीचं आहे, जलप्रदूषणाचा सगळा विषय आहे आणि आमच्याकडं प्रदूषण नियंत्रण मंडळ अशी एक व्यवस्था आहे, पण नेमकं हे खातं काय करतं? म्हणजे सर्व शहरांचा जर तुम्ही अभ्यास करत असाल तर मग शेवटी सोलापूरची याची तुलना जर करायची म्हटल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचं कार्य सगळीकडेच अशा पद्धतीचं दिसतंय का की केवळ एक बघ्याची भूमिका घेणं किंवा काहीतरी नुसतं आपण काही कार्यवाही करतोय अशा प्रकारचा एक दिखावा निर्माण करणं, अशाच पद्धतीचं कार्य हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं सर्वसाधारणपणे राहिलेलं आहे का? मला प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची ज्या माहिती आहे त्याच्यामध्ये अनेक अधिकारी चांगलं काम करणारे आहेत, तर काही अधिकारी हे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे आणि आपल्या जबाबदाऱ्या पार न पाडणारे आहेत. त्यामुळे ते काय करतात की पर्यावरणाच्या संदर्भातले जे मोजमाप करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ते सुद्धा नीट करत नाही. आणि त्यामुळे या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या पॉलिसी लेवलवर काही मांडल्या जात नाही. म्हणजे त्यांचं काही केवळ देखरेख करण्याचं काम नाही आहे, ते मॉनिटरिंग आणि रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. म्हणजे रेग्युलेट करण्याचे अधिकार त्यांना आहे, वळण लावण्याचे अधिकार त्यांना आहेत. केवळ दिवाळीच्या वेळेस काहीतरी संदेश द्यायचा, जाहिराती द्यायच्या एवढंच काम नाही आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं. तर त्यांनी या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं पाहिजे आणि तिथे शास्त्रज्ञांची टीम असते, तज्ज्ञ लोक असतात. मग त्याच्यामुळे आता तुम्ही जसं पाण्याचं म्हटलं तर सोलापूरमध्ये येणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये COD आणि BODची क्वांटिटी किती आहे, किती प्रमाणामध्ये ते पाणी विषारी झालेलं आहे, माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, किती प्रमाणात ते पिण्यासाठी योग्य आहे की नाही आहे, या सगळ्या संदर्भातले अहवाल त्यांनी वेळोवेळी तयार केले पाहिजे. आणि पाण्याचं सॅम्पल एकाच ठिकाणी घेऊन चालणार नाही, तर शहरातल्या विविध भागांमध्ये पाण्याचं सॅम्पल घेतलं पाहिजे आणि त्याचं मूळ त्यांनी शोधून काढलं पाहिजे आणि ते सरकारी यंत्रणांना सांगितलं पाहिजे की इथल्या लोकांना जे शुद्ध पाणी म्हणून आपण देतो आहे ते शुद्ध नाही आहे, त्याच्यामध्ये अनेक विषाक्त अशा प्रकारचे मूलद्रव्य आहेत आणि ते कुठून येत आहेत याचा शोध त्यांनी घेऊन त्याच्यावरच्या उपाययोजना सुचवल्या पाहिजे. हे त्यांचं काम आहे, ते करत नाही. दुसरी गोष्ट, धुळीच्या संदर्भात त्यांनी धुळीचं मोजमाप केलं पाहिजे. त्याला AAQ असं म्हणतात, म्हणजे ॲम्बियंट एअर क्वालिटी. आता ॲम्बियंट एअर क्वालिटी म्हणजे हवेतला प्रदूषणाचा दर्जा काय किंवा प्रदूषणाचा स्तर काय हे त्यांनी तपासलं पाहिजे आणि त्याचेसुद्धा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केले पाहिजे. एवढंच नाही तर त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी प्रसिद्ध केले पाहिजे. कोणत्याही सोलापूरकर माणसाला ते बघण्यासाठी उपलब्ध असले पाहिजे. पण तसे अहवाल धुळीबद्दलचे ते करताना दिसत नाहीत, जाहीर करत नाहीत. तर ही जी लपवालपवी आहे ही अपारदर्शकता आहे यंत्रणांमधली आणि याचा सगळा थेट परिणाम हा लोकांच्या आरोग्यावर होतो आहे. त्यामुळे सोलापूरमधल्या डॉक्टरांना तुम्ही विचारा, विशेषतः डोळ्याचे डॉक्टर, श्वसनाच्या आजाराच्या संदर्भातले डॉक्टर यांना तुम्ही विचारा, ते सांगतील की डोळे खराब होणे, नजर खराब होणे, दिसण्याची क्षमता कमी होणे, श्वासोश्वासामुळे होणारे जे अनेक त्रास आहेत, नंतर त्वचेचे जे आजार आहेत, सतत धूळ अंगावर आणि डोक्यावर बसून, या सगळ्यांबद्दल तुम्ही त्या डॉक्टरांना विचारलं ते सांगतील की आमच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या जी आहे त्याच्यामध्ये किती लोकांना धुळीमुळे त्रास झालेला आहे. हे जर आपण माहिती करून घेतलं, माझं म्हणणं आहे की पर्यावरण हा विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने हाताळण्याचा आहे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही ती अभ्यासपूर्ण अथॉरिटी आहे जी आपल्या पैशातून पगार दिल्यामुळे चालते. त्यांनी लोकांना हे सांगितलं पाहिजे, हे प्रबोधन केलं पाहिजे आणि लोकांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे अशी गरज. पण प्रदूषण नियंत्रण मंडळाची ही कार्यक्षमता जी आहे, तर यामुळं लोकांच्या जीविताला आज धोका निर्माण झाला अशा प्रकारची एक परिस्थिती दिसून येते का तुम्हाला? जी कार्यक्षमता आपल्याला दिसते प्रदूषण नियंत्रण मंडळाची, आणि शेवटी मग याला आपल्याला कार्यान्वितच करायचं असेल तर शेवटी मार्ग उरतो कुठला? आता बघा, पाण्याचा जर प्रश्न बघायचा असेल तर माझं म्हणणं आहे की पुण्यामध्ये जे प्रदूषित केलं जाते पाणी, अनेक गटारी या नदीमध्ये सोडल्या जातात
आणि गटारीचं पाणी जे घाणेरडं पाणी आहे, सांडपाणी आहे, ते आज ते तिथल्या उजनीमध्ये पाण्यामध्ये सरळ मिसळून ज्या कॅनॉलद्वारे उजनीपर्यंत येते, त्या कॅनॉलला क्रॅक गेलेले असतात. ते कॅनॉल उघडे आहेत, त्याच्यावर कोणी नियंत्रण ठेवत नाही, लक्ष ठेवत नाही. त्याच्यामध्ये काय कोणी मध्ये जे साखर कारखाने आहेत, मध्ये MIDC वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ऊसाचे कारखाने आहेत, या साखर कारखाने, त्या सगळ्यांची मळी आणि घाणेरडं जर त्या सोडण्यात येत असेल तर त्याच्यावर नियंत्रण कोणी ठेवायचं? म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटसुद्धा तिथे जबाबदार आहे, ते सुद्धा काही करत नाही. आणि मग उजनीमधून पाणी तुम्ही सोलापूरचे लोक पिणार. तर माझं म्हणणं आहे की आपण प्रत्येक वेळेस जेव्हा याचं मूल्यांकन असं करत जाऊ, तेव्हा आपल्याला दोष कोणाचा आहे तिथपर्यंत आपण पोचत मग आपल्याला डायग्नोस करता येईल. आता काय होतं आहे की धुळीबाबत असेल, पाण्याबाबत असेल किंवा कचऱ्याबद्दल असेल, आपण जर डायग्नोसच करू शकलो नाही की नेमकं मूळ कुठे आहे सगळ्या समस्येचं, तर मग आपण त्याच्यावर उपाय कसा शोधणार? त्यामुळे माझं म्हणणं आहे की आपण हे सगळं मुळाशी जाऊन शोधलं पाहिजे. त्याच्यासाठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. मग आता इथे सोलापूरच्या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये पर्यावरण विभाग असेल, अनेक विद्यार्थी पर्यावरणाचा विषय घेतात, अनेक विद्यार्थी हे जनसंवाद विभागाचे म्हणजे वृत्तपत्र विद्या शिकतात, अनेक जणं सोशल वर्क कॉलेज इथे तुळजापूरला पण आहे आणि इथे पण आहे. तर या सगळ्या लोकांनी या प्रश्नांवर काम केलं पाहिजे. म्हणजे काहीतरी आपण अभ्यास करायचा आणि तिथे एक प्रोजेक्ट सबमिट करायचा म्हणून मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करण्यापेक्षा प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी इथल्या कॉलेजेसमध्ये अभ्यास दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या लोकांमध्ये येतील, चर्चा होईल आणि चर्चा झाली की त्याच्यातला एक जनक्षोभसुद्धा तयार होईल, लोकांचा एक रेटा तयार होईल, लोकांचे नैतिक दबाव तयार झाल्यावर या यंत्रणा काम करतील. सर असं काही वाटतं का तुम्हाला की याबद्दल बोललं बरंचसं जातं पण कृती काही होत नाही आहे? एक पर्यावरण तज्ज्ञ म्हणून तुम्ही सातत्यानं भूमिका मांडताय किंवा अन्य लोक भूमिका मांडत असतील, प्रशासनासमोर या सगळ्या गोष्टी जात असतील, पण जी कार्यवाही व्हायला हवी ती गांभीर्यानं केली जात नाही असं वाटतं का? पर्यावरणाबद्दल अगदी आमचे नेते पुढारी सुद्धा व्यासपीठावरून असं बोलत असतात की कुठंतरी चालून हे सगळी काळजीचं कारण आहे. काळजीचं कारण आहे प्रत्येकाला पटतं, पण त्याच्यावरती अंमलबजावणी का होताना दिसून येत नाही? आता कसं आहे की अंमलबजावणी एकतर 2 पातळ्यांवर असते. एक प्रशासकीय लोकांनी त्याच्याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे, मी सांगितलं, पण नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. माझ्या घरात जो कचरा तयार होत असेल तो मी कशा पद्धतीने फेकतो, त्याचं वर्गीकरण मी करतो का, किंवा मी कशा पद्धतीने पर्यावरणाचा विचार करतो माझ्या वागणुकीच्या संदर्भात, या सगळ्या गोष्टींचा पण विचार करावा लागतो. आपल्या सगळ्या सवयी, आपल्या सगळ्या रूढी परंपरा या सगळ्यांचा विचार मग झाला पाहिजे. म्हणजे आता साधं मी तुम्हाला उदाहरण देतो, आता नुकतंच रावण दहन वगैरे आपण केलं, सगळं झालं तर ठीक आहे. म्हणजे कधीतरी रामाने रावणाला मारलं असेल, त्याचा आनंद आत्ता पण व्यक्त करत राहायचा का? आणि तो अशा पद्धतीने की आपणच स्वतः कागदाचा आणि त्याचा रावण तयार करायचा, आपणच त्याच्यात आपल्या पैशांनी फटाके भरायचे आणि आपणच धूर तयार करायचा आणि मग रावण फुटला म्हणून दुर्गुणांचा पुतळा जाळला म्हणून आनंद व्यक्त करायचा. दुर्गुण आपल्यामध्ये आहेत ना, की आपण आत्ताही ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण करतो तो रावण जाळून. काय आवश्यकता आहे त्या रूढीची? मग ती रूढी बदलता येईल का? खरंच रावण दहन करण्याची आवश्यकता आहे का? अशा अनेक गोष्टी प्रत्येकच म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन जे कोणते धर्म आणि जाती असतील त्यांनी सगळ्यांनी आपापल्या रूढींबद्दल असा विचार करण्यास सुरुवात केली, तर मग आपल्याला लक्षात येईल की ही रूढी परंपरा काही आवश्यक नाही आहे, याच्यामधला हा प्रकार आवश्यक नाही, आपण तो काढू शकतो. तर त्याच्यावर आपल्याला विचार करून आपल्या सवयी बदलता आल्या पाहिजे, तर पर्यावरणाचा विचार होऊ शकतो. ॲडव्होकेट असीम सरोदे जे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते, महत्त्वाचा त्यांचा विषय होता की कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत, आणि याचबरोबर तो महत्त्वाचा जो मुद्दा होता तो तुळजापूर रोड इथला जो आपला कचरा डेपो आहे तो इतरत्र हलवावा, नागरी वसाहतीपासून तो दूर नेण्यात यावा अशी एक मागणी होती आणि परिसरातील शेतकऱ्यांना ती एक मोठी समस्या जाणवते. तर या संदर्भात असीम सरोदे साहेबांनी एक भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. कचरा व्यवस्थापन हा जो भाग दिसतोय आपल्या सोलापूरच्या बाबतीत बोलायचं झाल्यानंतर, किंवा अगदी आपण खास अगदी असं म्हणू की जो कचरा डेपो आहे तुळजापूर रोडवरचा, या बाबतीत नेमकं हे सगळं चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं की जी काही मागणी समोर येते ती योग्य अशा पद्धतीची आहे किंवा शेवटी याला एक सोल्युशनच आपण म्हणूया? तर तुळजापूर रोडवरचा जो कचरा डेपो आहे त्याच्याबद्दल माझे सहकारी ॲडव्होकेट तृणाल टोणपे जे सोलापूरचेच मूळचे आहेत आणि माझ्यासोबत काम करतात, त्यांनी खूप इनडेप्थ अभ्यास केला
ते स्वतः तिथे जाऊन त्यांनी सगळी परिस्थिती पाहिली, कोणत्या कोणत्या प्रकारचा कचरा आहे नजरेला दिसणारा हे त्यांनी बघितलं, त्याचे फोटो काढले, त्याचे व्हिडिओ घेतले आणि तेव्हा त्यांनी आमच्यासमोर ही भयानकता मांडली. तेव्हा आमच्या लक्षात आलं की हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि अनायसे त्याच वेळेस सोलापूरचे काही नागरिक माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की आम्हाला कचरा डेपो इथून हलवायचा आहे, कचरा डेपो हा त्रासदायक आहे. आता याच्यात जे वेगवेगळे लोक सहभागी असतील, जे मला माहिती आहे ते शेतकरी आहेत, पण अजून कोणी असतील ज्यांचे हितसंबंध कचरा डेपो हटवण्यामध्ये असतील असं समजू आपण. परंतु मी कोणतीही केस घेताना हे बघत असतो की तो मुद्दा महत्त्वाचा आहे का आणि तो खरा आहे का. तर हा मुद्दा अगदी खरा आहे 100% की कचरा व्यवस्थापन हे अयोग्य आहे. कचरा व्यवस्थापन प्रक्रिया जी महानगरपालिकेने करायला पाहिजे ती केली जात नाही आणि ती बेकायदेशीर आहे. तिथे एकत्र कचरा म्हणजे ओला, सुका, प्लास्टिकचा कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा एवढंच नाही तर जे मटन, चिकनचे मांस आणि सगळे तुकडे असतात ते. आत्ता मला तृणाल टोणपे यांनी सांगितलं की एक अर्धा झालेला घोडा हा सुद्धा तिथे त्याची डेड बॉडी नेऊन टाकली होती. आता हे कचरा उचलायचा आणि टाकायचा. आता जर तो भाग डम्पिंग ग्राउंड म्हणून आपण वापरायचा असेल, म्हणजे कचरा कोंबण्याची जागा, साठवण्याची जागा, तर तसं कायद्यात बसत नाही. कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही ॲट सोर्स सेग्रिगेशन केलं पाहिजे. जिथे कचरा असेल तिथे वर्गीकरण केलं पाहिजे, कचऱ्याची वर्गीकरण करून नंतर विल्हेवाट लावली पाहिजे. तर आता इथे तसं होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट की साधारणतः असं समजलं ते कायद्यामध्ये की एखादी जमीन असेल तिथे आपण कचरा नेऊन टाकत असू तर त्या जमिनीची जी क्षमता आहे कचरा साठवण्याची, त्याच्यातला मळ आणि लिचेट त्याला आपण म्हणतो, जो पाण्यासारखा पदार्थ द्रव्य तयार होतो एक घाणेरडं असा, ते अत्यंत दुर्गंधीपूर्ण तो द्रव्य असतो. तर ते जिरवण्याची जी जमिनीची क्षमता आहे ती 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त नाही. आणि त्याच्यानंतर त्या जमिनीची क्षमता संपल्यावर वेगवेगळ्या प्रकारे तो जे लिचेट आहे ते झिरपत आतमध्ये जाते आणि जिथे जिथे पाण्याचे स्रोत आहे ते खराब करते. मग त्याच्यामुळे कायद्यामध्ये काय अपेक्षित आहे की 25-30 वर्ष झाल्यावर तुम्ही तो दुसरीकडे नेला पाहिजे. आता सोलापूरचा जो कचरा डेपो आहे तो साधारणतः 50 वर्षापेक्षा जास्त काळ तिथे आहे आणि सोलापूरची लोकसंख्या वाढलेली आहे. कचरा डेपो आणि त्या कचऱ्याचं जे काही बायोमायनिंग करणं आहे, म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट आणि व्यवस्थापन शास्त्रीय दृष्टीने लावण्याची जी पद्धत आहे त्याला बायोमायनिंग असं म्हणतात. बायोमायनिंग करण्याची क्षमता असलेले तिथे मशीन पण नाहीत. म्हणजे आता या सगळ्या कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन कोणी तयार केल्या, तर या कॉर्पोरेशननी तयार केलेल्या आहे. त्यांनी ज्या कंत्राटदारांना काम दिलं कचरा संकलन करताना मात्र ओला, सुका कचरा असा वेगळा घ्यायचा, डम्पिंग करताना मात्र तो सगळ्या एकाच ठिकाणी ठेवला. बरोबर. आणि अक्षरशः तुम्ही पाहिले असतील अनेकदा कचऱ्याचे ट्रक, कचरा वाहून नेणारे, जमा करून नेणारे ट्रक आहे ते सुद्धा उघडे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारे ताडपत्री नाही, आच्छादन नाही. काही कव्हर केलेले असतात, काही जास्त करून बिना कव्हर केलेले असतात. म्हणजे तुम्ही कचरा उचलल्यावर त्याच्यात ट्रकमध्ये जमा करता आणि प्रदूषण करतच लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचतच तुम्ही तुळजापूर रोडला पोहोचता त्या कचरा डेपोपर्यंत. हे अत्यंत बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त गंभीर आहे की कचरा व्यवस्थापन जर चांगलं केलं नाही तर तो आरोग्याचा प्रश्न असतो, तो पर्यावरणाचा प्रश्न असतो आणि आपण फक्त माणूसच इथं पृथ्वीवर राहत नाही, तिथे असणारे पशुपक्ष्यांचा सुद्धा हा प्रश्न असतो. दुर्गंधीमुळे होणारे जे आजार आहे, डोकेदुखी आहे, त्याची कल्पना आपण करणार की नाही. आता याच्यासोबतच आजूबाजूला ज्या शेती आहे त्या शेतीवर तिथला परिणाम त्या कचऱ्याचा होतो. शेतीचे यील्ड आपण ज्याला म्हणतो, ती पीक उत्पादन त्यांचं कमी होते. उत्पादन झालं तरी त्याचा शेती उत्पादनाचा दर्जा खालावलेला असतो. या सगळ्यांबद्दल कोण मूल्यांकन करणार. आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यावरणाच्यामुळे जी हानी होते आहे, पर्यावरणाची जी हानी होते आहे या कचरा डेपोमुळे, त्याचं अत्यंत वेगवेगळ्या पातळ्यांवर विश्लेषण झालं पाहिजे. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जो किंवा डेव्हलपमेंटचा प्लॅन जो असतो कॉर्पोरेशनचा, तो सँक्शन करताना हे नगरसेवक सगळे झोपा काढतात का? कोणत्याही पक्षाचे ते असू द्या, आमदार, खासदार इथले जे आहेत ते कधीतरी कचऱ्याच्या प्रश्नावर बोलतात का? दरवेळेस एक अत्यंत मोठी अमाऊंट, बजेटरी प्रोव्हिजन म्हणून वार्षिक अमाऊंट कचरा व्यवस्थापनासाठी वेगळी काढली जाते बजेटमध्ये. कोट्यावधी खर्च कोट्यावधी. मग आता याच्यामध्ये कचरा अव्यवस्थापनासाठीच जर पैसे मिळत असतील, म्हणजे टिपिंग फी असं म्हणतात, जे कॉन्ट्रॅक्ट देतात त्यांना टिपिंग फी मिळते. मग त्या टिपिंग फीच्या भरोशावर एवढे मोठे हे सम्राट होतात. त्याच्यामुळे अनेक लोकांना कचरा सेट असं म्हणतात की कचऱ्यामध्येच काम करून ते सेट होऊन जातात.
या सगळ्या गोष्टी नागरिक जर डोळेझाक करणार असतील याच्याकडे, तर मला वाटते की मग आपल्याला वातावरण चांगलं करता येणार नाही. आणि म्हणून सोलापूरच्या लोकांनी मागणी केली पाहिजे. भारतीय संविधानामध्ये आहे की प्रत्येकाला पर्यावरणपूरक आणि शुद्ध वातावरण मिळण्याचा हक्क आहे. प्रत्येकासाठी शुद्ध हवा असली पाहिजे. मग ही कधीतरी मागणी आपण केली तर मला वाटते प्रश्न जीवन. म्हणजे आता स्थितीत एकच त्याला आपल्याला पर्याय दिसतो का की कचरा जो डेपो आहे तो तिथनं हटवलाच गेला पाहिजे आणि तो शहराबाहेर आणखीन पुढे जायला पाहिजे. खरं तर शहर विस्तारलेलं आहे. अशा परिस्थितीत हा कचरा डेपो तिथून हटवून तो आणखीन काही अंतरावर जावा एवढाच भाग त्यामध्ये उरतो की एकंदरीत ती कार्यवाही चुकीच्या पद्धतीची सध्या होतीये किंवा प्रक्रिया, ज्याला आपण कार्यवाहीच्या प्रक्रिया तर पूर्णपणे चुकीची आहे. म्हणजे घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 याच्यानुसार कोणतीही प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका करत नाही, हे मला स्पष्टपणे सांगायला पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही जो विचारला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की केवळ इथून हटवणे हाच मार्ग आहे का, तर हा मार्गसुद्धा आहे, हा करावा लागेल. कारण की त्या जमिनीची क्षमता वैज्ञानिक दृष्टिकोनातून कचरा डेपो सहन करण्याची क्षमता संपलेली आहे. म्हणून तो कचरा डेपो तिथून हलवला पाहिजे, हा पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग असा आहे की वाढत्या शहरीकरणाचा भाग म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की विकेंद्रित पद्धतीने कचरा व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे काही वॉर्ड मिळून एखादा भाग करता येईल कॉर्पोरेशनला, तिथले एखादा प्लॉट निवडता येईल जिथे तिथेच कचरा संकलन केंद्र राहील, तिथेच कचरा वर्गीकरण होईल आणि जो कचरा प्रक्रिया करण्यासाठीचा आहे तेवढाच कचरा फक्त डेपोवर पाठवण्यात येईल, बाकीचा कचरा तिथेच व्यवस्थापन होईल. अशा पद्धतीने कामकाज होऊ शकते. आणि सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आता विकेंद्रित कचरा व्यवस्थापन हे स्वीकारलं जायला लागलं आहे की एकाच ठिकाणी कचरा व्यवस्थापन करू नका. सर्वसाहेब, आता एक भाग असा उरतो की जर अशा पद्धतीने चुकीची प्रक्रिया होत असेल कचरा डेपोच्या बाबतीमध्ये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असेल तर मग शेवटी हे स्वच्छ सर्वेक्षणाचे किताब कसे मिळतात, स्वच्छ सर्वेक्षण जो काय आपल्याकडे दिखावा तयार केला जातो ह्याचे एक मानकरी मग ती महानगरपालिका कशी ठरते आणि शेवटी या स्वच्छ सर्वेक्षणातून सर्वेक्षण काय होतं? मग आपली महानगरपालिका आहे का त्याच्यात स्वच्छ? नाही, स्वच्छ सर्वेक्षणाचे किताब सुद्धा महानगरपालिकेने मिळालेले आहेत. मग हे काय होतं? मग सर्वेक्षण योग्य पद्धतीने होत नाहीये का, किंवा त्याच्यामध्ये असे कुठले निकष नाही आहेत का की शेवटपर्यंत तुम्ही प्रक्रिया कशी करता हे देखील पाहिलं जात नाही का? मग आता हा राजकीय मुद्दा म्हणून मी मांडत नाही आहे, कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, पण स्वच्छ सर्वेक्षण करायचं आणि स्वच्छ शहर जाहीर करायचं हे कोणी सुरू केलं तुम्ही विचार करा. जे दिखावा करणारे लोक आहेत, प्रतिकात्मक राजकारण करणारे लोक आहेत की प्रतीकांचं राजकारण आणि प्रतिकात्मक राजकारण, त्यांनी हा स्वच्छचा देखावा सुरू केलेला आहे. स्पर्धेतून त्यांची अशी अपेक्षा होती की स्पर्धा लावली आपण आणि या शहराला इतकं बक्षीस मिळणार असं म्हटलं तर मग ते लोक जास्त चांगलं काम करतील. म्हणजे जसं आधी पोलिसांनी सुरू केलं होतं की शांतता कमिटी करायची आणि त्या एरियातल्या सगळ्या गुंड बदमाश लोकांना शांतता कमिटीमध्ये घ्यायचं म्हणजे ते शांत राहतील. हा जो उद्देश पोलिसांचा होता जो नंतर सफल झाला नाही काही काळाने, तसंच हे स्वच्छ सर्वेक्षणचं आहे. स्वच्छ सर्वेक्षण हा बदमाशपणा आहे, ही बोगसगिरी आहे. ज्या गावामध्ये मोठे मोठे डास असतात आणि लोकांना चावतात आणि लोकांचे हात एकच चावला तर सुजून जातात, तिथे स्वच्छ सर्वेक्षणचा पुरस्कार कसा काय मिळू शकतो? त्यामुळे मला असं वाटते की पैशाची साथ पण आपण पाहिली की तो मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळे आता माझं हे म्हणणं आहे की पैशाचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे आणि कामाचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. त्यासाठी लोकांनी कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भातले प्रश्न विचारले पाहिजे, माहितीच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे. आपल्या भागातला कचरा किती टन जमा होतो, त्याचं किती टन व्यवस्थापन होते, याच्या सगळ्याबद्दलचे प्रश्न त्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडे जाऊन विचारले पाहिजे. किती पैसा तुम्ही खर्च केला सांगा, किती पैशांचा कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला सांगा, ही सगळी माहिती घेतली पाहिजे असं मला वाटतं. ॲडव्होकेट असीम सरोदे सरांशी आपण हा विशेष संवाद साधतो आहोत. मानवी हक्क विश्लेषक आणि पर्यावरण कायदेतज्ञ ते आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते जनजागृती करतात. आणि सोलापूरच्या प्रश्नी जो कचरा डेपो आहे तुळजापूर रोडचा, त्या बाबतीत ते भेट द्यायला सोलापूरला आले होते आणि या निमित्तानं विशेष असा आपण संवाद साधतो आहोत. महत्त्वाची त्यांनी भूमिका मांडताना कचरा डेपो हा आपला तिथून हटवलाच गेला पाहिजे आणि मुळात जी प्रक्रिया होते कचरा विल्हेवाट आपण ज्या पद्धतीने करतो तर तीच प्रक्रिया मुळात चुकीची आहे. आणि स्वच्छ सर्वेक्षण जे आपल्याकडे प्रत्येकाला बोललं जातं, अशा काही अभियान राबवले जातं, ते केवळ एक थोटांड आहे. अशा पद्धतीनं कुठली शहरं स्वच्छ होणार नाहीत किंवा समस्या मिटणार नाहीत अशा प्रकारचं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. आणि याचबरोबर आणखीन एक सोलापूरचा प्रश्न आहे तो म्हणजे धुळीचा, ज्याला आपण सोलापूरला धूळपूर देखील असं बऱ्याच वेळा त्याचं वर्णन केलं जातं. सर्वच त्याचे कारणं कोणते असू शकतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात धुळीचं एक साम्राज्य निर्माण होणं आणि ती समस्या मिटूच नाही, सातत्याने ती समोर येते?
आणि त्याचा एक नागरी आरोग्यावर होणारा एक मोठा परिणाम तो कशा पद्धतीचा आहे? खरं तर रस्त्यांवर जे खड्डे आहेत ते धुळीसाठी कारणीभूत असतात. कारण की जेव्हा खड्डा पडतो आणि त्यातली माती उकरली जाते, त्यातून वाहनं सतत जात असतात, तेव्हा ती धूळ उडत राहते. प्रत्येक दुकानदाराला वाटते की आपलं दुकान स्वच्छ राहिलं पाहिजे, धूळ बाहेर कचरा बाहेर ढकलून दिला पाहिजे. त्यामुळे ते सोलापूरच्या गल्ल्यांमध्ये रस्त्यावर कचरा असतो, रस्त्यावर नंतर दुकानं पण असतात, रस्त्यावर लोक पण चालत असतात, रस्त्यावर कोणीतरी फुटाणे पण विकत असतो, काहीतरी खायचे पदार्थ पण, भेळ पण विकत असतो, ती धूळ मिश्रित भेळ आपण खात असतो. आता या सगळ्यामध्ये आपण स्वीकारत जाणं हा एक दुर्गुण आपला झालेला आहे. म्हणजे आपण हे स्वीकारायला लागलो आहे सगळं, पण असंच असते, सोलापूर असंच आहे. म्हणजे कोणी बोलायचंच नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं की ते सोलापूरच्या ऐवजी धूळपूर असं काही जण म्हणतात. म्हणजे आता हे काय झालं की तुम्हाला ते लक्षात आलं सगळ्यांना, सोलापूरकरांना, की इथे धूळ खूप जास्त आहे. पण आता आपण ते अपरिहार्य जणू काही हे असं स्वीकारत चाललेलो आहे. माझं म्हणणं आहे की हे स्वीकारण्याची गरज नाही, हे अस्वीकार करण्याची कधीतरी सामूहिक तयारी सगळ्यांनी केली पाहिजे. आपल्या इथल्या वॉर्ड मेंबरला, म्हणजे जे नगरसेवक आहेत त्यांना, त्यांच्यापासून आमदार खासदारांपर्यंत प्रश्न विचारणं सुरू केलं पाहिजे. सोलापूरचा एक भाग जो आहे तो चांगला आहे आणि बराचसा भाग जो आहे तो अत्यंत सुंदर देखणा असलेला जुना सोलापूरचा भाग आहे, की जिथे एक संस्कृती नांदते, तिथे सगळी घाण करून ठेवलेली आहे. आणि दुसरा एक मुद्दा आहे की याच्यामध्ये त्या वॉर्डाचा विकास करण्यासाठीचा जो निधी असतो, त्या निधीमध्ये भेदभाव आहे का हे पण तपासायला पाहिजे. म्हणजे बरेचदा काय होते की दलित समाज राहत असेल, मुसलमान समाज राहत असेल, तिकडे जाणून बुजून निधी दिला जात नाही आणि यांना असंच राहायची सवय असते असं समजून दुर्लक्ष केलं जाते. तर हे दुर्लक्षसुद्धा लोकशाहीसाठी हानिकारक आहे, भेदभाव निर्माण करणार आहे आणि हा विषमतापूर्ण निधी खर्च करण्याचा जो प्रकार आहे तो सुद्धा नागरिकांनी ओळखून बंद पाडला पाहिजे. मग नागरिकांनी आवाज उठवणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, दबावगट तयार करणं. दबावगट तयार झाला पाहिजे आणि तो नैतिक दबाव असला पाहिजे. म्हणजे नैतिक दबाव कसा असतो की स्वतः आपण पर्यावरण हक्कासाठी लोकांनी आवाज स्वतः पर्यावरणपूरक वागणं आणि मग इतरांना सांगणं, अशी सवय जर लावली तर त्याच्यातून नैतिक दबाव जास्त वाढतो. केवळ कायदा आहे म्हणून तुम्ही असं वागा असं म्हणून चालणार नाही. म्हणून मी सांगितलं की आपल्या सवयीचा भाग झाला पाहिजे की आपण पर्यावरणपूरक जगू शकलो पाहिजे. आसिम सरवसानी मुद्दा मांडला सोलापूरकरांसाठी की तुम्ही सातत्यानं याविरुद्ध बोललं पाहिजे, याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, याचा जाब देखील तुम्ही विचारला पाहिजे. तो जाब तुम्ही लोकप्रतिनिधींना विचारा, प्रशासन व्यवस्थेला विचारा आणि संबंधित विभागाला देखील एक विचारला गेला पाहिजे. तरच कुठेतरी चालून ह्या व्यवस्था बदलतील. अन्यथा जी परिस्थिती सामोरी आहे तर त्याला तोंड देण्याशिवाय दुसरा मार्ग उरणार नाही आहे. यावर आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपण आता म्हणू की दिवाळीचं सगळं आता माहोल आहे एकंदरीत आणि त्यावेळेला होणारं जे प्रदूषण आहे त्या बाबतीतसुद्धा आता आपल्याला चर्चा ही सगळी पाहायला मिळते आहे आणि हे प्रदूषण देखील एक घातक अशा पद्धतीचं आहे. सण उत्सव हे आनंदाने उत्साहात साजरे केले गेले पाहिजेत, परंपरेप्रमाणे ते उत्सव साजरे व्हायला पाहिजेत. पण हे सगळं होत असताना आरोग्याचा देखील महत्त्वाचा भाग असतो आणि ते देखील आपण जपलं गेलं पाहिजे. आणि याबाबतीत आत्ताच सुप्रीम कोर्टाचा एक महत्त्वाचा त्यामध्ये एक निवाडा आलेला आहे या फटाक्यांच्या संदर्भातला. सर्वसाधारण काय घडतं आहे फटाक्याच्या बाबतीत आपल्या संबंध देशामध्ये, किंवा जी काळजी आपण घेतली पाहिजे. आता हे देखील एक प्रदूषणाचा हा महत्त्वाचा भाग ठरतो आहे आणि यावर आमच्याकडे बऱ्याच वेळेला एक विचारमंथन होत असतं. फारसा तोडगा ज्याला आपण म्हणू तर तो निघत नाही. आवाजावर काही प्रमाणात आम्ही नियंत्रण मिळवलं कायद्याने, पण राहिला भाग प्रदूषणाचा. तर याच्यावरती जी उपाययोजना म्हणावी किंवा एकंदरीत ह्या प्रकरणी काय घडतं आपल्याकडं? आपण सगळे सण आणि उत्सव जे आहेत, म्हणजे ते हिंदूंचे असो, मुस्लिमांचे असो, ख्रिश्चनांचे असो किंवा कोणत्याही जाती धर्माचे, मी आता बोलतो आहे ते सगळ्या जाती धर्मांचा एकत्र विचार करून बोलतो आहे आपल्यासमोर, की आपण सणांचा संबंध हा अत्यंत दुर्दैवाने आवाजाशी लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे गाणे पण असतात इथे, आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे असं गाणं आहे. बरोबर. म्हणजे आपण गोंगाटच हा उत्सव समजतो. ध्वनी आणि आवाज याच्यामध्ये आपल्याला फरक करता येत नाही आहे. ध्वनी हा कानाला चांगला वाटू शकतो, ध्वनीनी थेरपी होऊ शकते, ध्वनीमुळे अनेक माणसं चांगले वागू शकतात, चांगलं प्रसन्न वाटू शकते. पण आवाज जो कानठाळ्या बसवणारा आहे त्याला गोंगाट असं म्हणतात मराठीत. तो गोंगाट जो आहे तो आपण मायनस करू शकलो पाहिजे आपल्या सणांमधून आणि उत्सवामधून. मग त्याच्यासाठी परत आपल्या स्वतःच्या सवयी आपल्याला तपासायला पाहिजे. मी पण हिंदूच आहे आणि मला असं वाटतं की माझ्या हिंदू धर्मातल्या वाईट रूढी परंपरा आपण सोडून दिल्या पाहिजे ज्या अनावश्यक आहे.
आणि दिवाळीमध्ये फटाके फोडणं हा तसाच एक अनावश्यक सोपस्कार झालेला आहे. आणि म्हणून मला असं वाटते की दिवाळीमध्ये फटाके उडवणं माणसांनी म्हणजे सगळ्या समाजातल्या मुळात आपल्या मग शेवटी लोकांनी- हा प्रश्न असाच उपस्थित केला जातो की प्रदूषण नेमकं फटाक्यातूनच होतं का? फटाक्यातून अन्य आपण- गोष्टीतून आपण आता सध्या सुद्धा होतं. नाही, पण आता तुम्हाला ते सांगतो मी की 2 गोष्टी आहेत. एक आहे इनएव्हिटेबल पोल्युशन, म्हणजे वाहनांमुळे प्रदूषण होत नाही का? होते ना. कारखान्यांमध्ये होत नाही का? होते. पण आपल्याला त्यातून काहीतरी मानवी जीवनासाठी काहीतरी मिळते आणि म्हणून त्याला इनएव्हिटेबल पोल्युशन असं म्हटलं जातं की तो टाळू न शकणारं प्रदूषण आहे. आपण आता वाहनं आपल्याला चालवावं लागणार, इकडून तिकडे जावं लागणार, तर त्याच्यातून आपण अपरिहार्य. त्याच्यातून आपण कुठेतरी पोचतो, काहीतरी काम करतो, आपला वेळ वाचवतो. त्यामुळे अपरिहार्य स्वरूपाचं जे प्रदूषण आहे त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही आहे. आत्ता मी जे आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं प्रदूषण आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे. फटाके हे अनावश्यक स्वरूपाचं आणि आपण स्वतः ओढवून घेतलेलं प्रदूषण आहे. फटाके समजा 80% हिंदूंची संख्या आहे भारतामध्ये असं म्हटलं तर किती मोठ्या प्रमाणात दिवाळी होत असेल. आणि आता काही हिंदू साजरी करतात दिवाळी असं नाही, सगळेजण साजरे करतात. सर्व समाजातले म्हणजे मुस्लिम साजरे करतात, ख्रिश्चन दिवाळी साजरी करतात, मी पाहिलेलं आहे स्वतः. त्यामुळे सगळ्यांनीच फटाके उडवणं बंद केलं पाहिजे. बरं, आता फटाके उडवण्याला त्या निमित्ताने फटाके उडवणं आपल्याकडे होतं. फटाके उडवण्याला धरबंद राहिलेला नाही आहे. कारण की म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आवाज मोठा झाला की तो आनंद आहे असं आपण समजतो, तो चुकीचा समज आहे. शांततेमध्ये आनंद नाही आहे का? गौतम बुद्धाला नाही मिळाला का? भगवान महावीराला नाही मिळाला का डोळे मिटून आनंद? देव शोधायचीच काही तयारी आपली नाही आहे आणि त्याच्यामुळे मग सगळीकडे झगमगाट करायचा, मंदिरं सजवायचे, त्याच्यामध्ये घुसायचं, गर्दी करायची, रोगराई वाढवायची आणि तेच देवाला भेटणं असं समजायचं. या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या बदलता आल्या पाहिजे. नाही, कायदा काय सांगतो आणि घडतंय का आपल्याकडे? कायद्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की आपण प्रदूषण करू शकत नाही कोणत्याही प्रकारे. अनेकदा उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस झाल्या. आता सर्वोच्च न्यायालय फटाक्यांबद्दल ऐकून घ्यायला लागलेलं आहे, त्यांनाही लक्षात आलेलं आहे. म्हणजे सगळीकडे फटाके बंदी नाही केली, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की NCR म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन म्हणजे दिल्लीमध्ये फटाके उडवायचे नाही. कारण की तिथली हवा इतकी जास्त पोल्युटेड झालेली आहे. आणखीन त्यात भर घालता येणार. त्यांच्यात तुम्ही भर घालू शकत नाही आता, म्हणजे तिथे जागाच नाही आहे भर घालण्यासाठी. तुम्ही आता प्रदूषण करू नका, दिवाळीत फटाके उडवू नका दिल्लीमध्ये. आता दिल्ली एक शहर झालं, उद्या अशी शहरांची संख्या वाढली पाहिजे असं आपलं मत आहे का? म्हणजे आपल्या ते लोण सोलापूरपर्यंत येऊ शकतं. कुठे येऊ शकते. मग नंतर मग ते सोलापूरमध्ये फोडू नका, मुंबईमध्ये फोडू नका, कारण इथे जास्त वाईट वातावरण आहे. तर हे सगळं बंदच झालं पाहिजे. याच्याकडे वाटचाल आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. लोकांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात मागण्या केलेल्या आहेत की आमचा धर्माला कोणत्याही विरोध नाही, कोणत्याही रूढी परंपरांना विरोध नाही, पण या वाईट प्रकाराला विरोध आहे. कारण की आपण सगळेजण ऑक्सिजन घेऊन जगतो. तो ऑक्सिजन, ओझोन वायू हे सगळं आपण तयार करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते खराब करण्याचा कोणाला हक्क नाही. म्हणजे मी आज एकट्याने ठरवलं की नाही मी फोडणार फटाके, तुम्ही ठरवलं की नाही फटाके फोडणार, पण इतर 20 जण फोडणार असेल तर त्याच्या प्रदूषणाची धग माझ्यापर्यंत येते ना. मग माझ्या चांगलं वातावरण असल्याच्या हक्कावर ती गदा आहे. निसर्गाचं चक्रही बाधित होतं का? निसर्गाचं चक्र पण बाधित होते. तुम्ही बघा ना, म्हणजे तुम्ही दिवाळीच्या वेळेस तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही बघू शकता की दिवाळीच्या वेळेस जे आवरण धुराचं तयार होते ते कशाचं लक्षण आहे? किती आपण पर्यावरणावर आघात करणार आणि किती नुकसान करणार पर्यावरणाचं. माझं असं म्हणणं आहे की बिनडोक सवयी सोडल्या पाहिजे, तर आपण चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी करू शकतो. मग दिवाळी साजरी करणं काय असू शकते की एक चांगलं आपण शांत संगीत लावलेलं असेल, आपण सगळेजण बसून फराळ करत असू, आपण सगळेजण बसून मोबाईल बाजूला ठेवून बोलत असू, आपण एकमेकांना जोक सांगत असू, आपण एखादा चांगला सिनेमा एकत्र बसून बघत असू, त्यात आपण सगळेजण एकत्र हसणार असू. ही दिवाळी नाही होऊ शकत का? फटाके कशासाठी पाहिजे? म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, ILS लॉ कॉलेजमध्ये, तेव्हा अलुरकर म्युझिक म्हणून एक प्रसिद्ध होतं पुण्यामध्ये, तर ते तेव्हा जिवंत होते. त्यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांना म्हटलं की काका तुम्ही फटाक्यांच्या आवाजांची कॅसेट काढा, मी विकतो घराघरात जाऊन. फटाक्यांचे आवाज म्हणजे लोकांना आवाज पाहिजे ना, मग तुम्ही आवाजच ऐका, नुसते स्पीकर लावा, ते कॅसेट लावा आणि ते आवाज ऐका. धूर तरी नका करू निदान. त्या धुराचा काही उपयोग आपल्या जीवनाला, समाजाला, पृथ्वीला, पर्यावरणाला नाही आहे असं माझं स्पष्ट मत आहे. विषारी धूर आहे, विषारी कागदांचा कचरा आहे, तो बंद झाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे दिवाळी ही फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त असली पाहिजे. यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा जाहिरातबाजी करते. जाहिरातीवर प्रचंड खर्च करता का? म्हणजे तुमचं चॅनल जर त्यांना अप्रोच करेल तर तुम्हाला ते पैसे देतील किंवा तुमच्या चॅनलवर दाखवा आहे की फटाके उडवू नका वगैरे. तुम्ही त्यांना अप्रोच व्हायला पाहिजे आणि त्याच्यासोबत हा आपला इंटरव्ह्यू पण दाखवा. पण यावर कार्यवाही देखील एक महत्त्वाची असते, तर ती कार्यवाही होताना आपल्याला कार्यवाही होईल ना. म्हणजे आता कसं आहे, आपल्याला हे सांगत राहावं लागेल. म्हणजे मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी
साधारणतः 1993 फटाके फोडू नका या विषयावर काम करतो. पोस्टर आम्ही लावतो. माझे मित्रच ते रात्री फाडून टाकायचे. मी त्यांच्या घरापाशी जाऊन लावायचो. हे रस्त्यावर सहजपणे काय मान्य होणारी गोष्ट नाही. सहजपणे मान्य होत नाही. आपण बदलायला तयार नाही, हा प्रश्न आहे. आणि फटाके इंडस्ट्री जी आहे ती लहान मुलांचं शोषण करणारी आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. दरवर्षी आपली दिवाळी साजरी होत असते तेव्हा अनेक ठिकाणी आगी लागून लहान लहान मुलं होरपळून मरत असतात. अनेक अपघात होतात, त्याच्यामध्ये लोक अपंगत्वासह जगतात. हात जळून जातात, चेहरा सगळा वितळून जातो, त्वचा चिकटलेली असते. त्या सगळ्या लोकांना नजरेसमोर आणा असं माझं म्हणणं आहे. म्हणजे कोणत्या दृष्टीने लोकांना सांगायचं आता असा प्रश्न पडलेला आहे की नका फोडू फटाके. म्हणजे खरंच गरज नाही आहे त्याची. सवय थोडी बदल करण्यामध्ये काय हरकत आहे. हवामान बदल होतो आहे, पर्यावरण आपल्यावर नाराज होणार आहे, निसर्ग आपल्यावर प्रकोप करणार आहे. आता तरी सवयी बदला. दिवाळीमध्ये या ती सुरुवात होऊ द्या असं मला वाटतं. सर, आणखीन एक मुद्दा जो आहे तो आपल्या राज्यभरात गाजतोय किंवा आपण देशभरात जरा म्हणू तो गाजतोय, तो आहे म्हणजे आर्यन खान बाबत, की ज्या पद्धतीनं ड्रग्सची एक पार्टी होते, त्याच्यानंतर कारवाई होते आणि आता ते संबंधित व्यक्तीलाच वाचवण्यासाठी कुठेतरी एक धावपळ दिसते किंवा प्रत्येकाचे एक वेगवेगळे पैलू आहेत त्या सगळ्या घटनेकडे पाहण्याचे. पण कधी नव्हे ते NCB अशी चर्चेमध्ये आलेली आहे. या प्रकरणात आपल्या इथं काय घडायला लागलं आहे नेमकं? म्हणजे केवळ एक जाणून बुजून कोणाला अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे की अंमली पदार्थ विरोधी मोहीम जी आहे तर ती कुठेतरी प्रभावीपणे राबवण्याचा हेतू होता आणि त्यालाच कुठेतरी आडखाटी आणली जाते का? आणि दुसऱ्या बाजूला असं एक म्हटलं जातं की सिनेसृष्टीला बदनाम करायचं आहे महाराष्ट्राला, मुंबईमधल्या, तर ती सिनेसृष्टी कुठेतरी इथून हलवायची, या पाठीमागचा हा डाव आहे असं देखील म्हटलं जातं. यामध्ये कोणाच्या हक्काला बाधा पोचते? काय ड्रग्ज आणखी नाही बाकी आपण सगळेजण आहे ना खूप ताणतणावाखाली जगत आहेत सध्या. आता लहान मुलं असतील म्हणजे कॉलेजमध्ये जाणारे आर्यन खानचे सारखे त्या वयाचे 20-23 वर्षाचे, तर त्यांच्यावर याचा पण ताणतणाव येऊ शकतो एखाद्या मुलीवर की मला बॉयफ्रेंड नाही. एखाद्या मुलावर असं येऊ शकतं की मी अजून पण एकही मुलगी पटवली नाही. असं देखील ताण असतो. असे पण ताण असतात. आता हा अभ्यासाचा ताण असतोच, करिअरचा ताण असतोच, त्याशिवाय कुठेतरी समाजामध्ये हे सगळं दाखवण्याचा सुद्धा एक ताण असतो की माझ्यासोबत खूप जण आहे आणि माझ्या मागे खूप जण आहे. आता हा जो दिखावा सगळा आहे त्याचा तणाव जो आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटते की माझ्यावरचा हा जो ताण आहे तो लूज झाला पाहिजे. कंट्रोल एकूण आहे तो लूज झाला पाहिजे, लूज कंट्रोल. आता हे सगळं होत असताना मग सहारा कशाचा घ्यायचा? मग कोणीतरी नशेखोरीसाठी सिगारेट पिणार, त्या अंमली पदार्थ टाकलेल्या, कोणीतरी दारू, गांजा, चरस, अफू हे घेणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे आता निघालेले आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे छोटे छोटे असे स्टिकरच्या पट्ट्या आहेत, ओठावर ठेवले की लगेच विरघळले की थोड्या वेळात तुम्ही नशेमध्ये जाता. या सगळ्यांमध्ये तरुण पिढी बर्बाद होत असते. त्यामुळे आपण सगळ्यांनी ड्रग्सला विरोध केला पाहिजे. अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांना आपण त्याच्यातून वाचवलं पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे असं समजलं पाहिजे. आणि म्हणून मग आर्यन खान हा आत्ताच्या त्या तणावाखाली जगणाऱ्या काय म्हणतात त्याला पिढीचा प्रतिनिधी आहे. पण आर्यन खानकडे किंवा त्याच्यासारख्या अनेक मुलांकडे आपण गुन्हेगार म्हणून बघता कामा नये. तीसुद्धा सवय आपल्याला सोडायला पाहिजे. आता कायद्याने काय सवय लावली आपल्याला की गुन्हेगार धरायचा, त्याला शिक्षा ठोठावायची आणि त्याला जेलमध्ये ढकलून द्यायचं. माणसं जे काही चुका करतात त्यासाठी त्यांना चुका सुधारण्याची संधी दिली पाहिजे, याचा विचारच आपल्या इथल्या शिक्षांमध्ये नाही. त्यामुळे शिक्षा प्रधान असा जो समाज आहे आपला, ही शिक्षा दिली की सगळ्या समस्या सुटणार असं आपण समजतो. तो अत्यंत भोळसट असा आपला विचार आहे, बाळबोध विचार आहे. तो विचार आपण सोडला पाहिजे. माणसांना सुधारण्याच्या संधी देणारी कायदे पद्धती पाहिजे. शेवटी वचक राहणार कसा? वचक राहील ना. म्हणजे कसं आहे की आपल्याला जर जबरदस्तीने मानसिक पुनर्वसन केंद्रात ठेवण्याची पद्धत पण युरोप आणि अमेरिकेत आहे की नाही, तुमचं आम्ही काही ऐकणार नाही, तुम्ही आम्हाला व्यसन करताना सापडलेले आहे किंवा व्यसन करणाऱ्या पार्टीत तुम्ही सापडलेले आहे, तुम्हाला आम्ही पुनर्वसन केंद्रात ठेवणार, त्यासाठी पर्याय नाही असं सुद्धा सांगितलं जाऊ शकते. परंतु गुन्हेगारच ठरवायचं हे अत्यंत वाईट आहे. त्याच्यामुळे काय होते, मनावर त्या तरुण पिढीच्या ओरखडे निर्माण होतात. आपल्या संस्कृतीमध्ये आपण वाल्याला वाल्मिकी होऊ दिलं की नाही? वाल्याला वाल्मिकी होऊ दिलं की नाही? रामायण लिहिलं त्यांनी, आता वाचत बसतात लोक सगळे, रामायण पारायण करतात. वाल्याला वाल्मिकी होऊच नसतं दिलं तर रामायण कुठून लिहिलं असतं?
मग एखादा वाल्या होण्याच्या मार्गावर असलेला माणूस जर वाल्मिकी झाला तर चांगलं काम करू शकतो हे जर इतिहासाने सिद्ध करून दाखवलं आहे, तर अनेक लोकांना ती संधी दिली पाहिजे. आणि म्हणून मला आर्यन खानच्या बाबतीत असं वाटते की तो शाहरुख खानचा मुलगा आहे म्हणून त्याच्यासोबत दया दाखवा, फार चांगला व्यवहार करा, असं काही नाही. पण कायद्याचा दुर्व्यवहार तर त्यासोबत करू नका. कशासाठी करताय? म्हणजे तुम्ही एक तर NCB म्हणून सांगताय कोर्टामध्ये येऊन की त्याच्याजवळ कोणतंही ड्रग सापडलं नाही, तुम्ही सांगताय की दुसऱ्या त्याच्या मित्रांजवळ ते काहीतरी सापडलेलं आहे, म्हणजे त्याच्याजवळ सापडलं नाही, मग त्याला तरी जामीन का नाही द्यायचा? कशासाठी असं पकडून ठेवायचं? हे चुकीचं आहे असं मला वाटते. कायद्याची न्यायाची प्रक्रिया पूर्णपणे चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे जे NCB आहे ते याच्यासाठी दोषी आहेत. कारण की ही तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या हातात आहे आणि केंद्र सरकार जे आहे ते या यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. म्हणजे ते NCB असेल, ED असेल किंवा CBI असेल किंवा तशा प्रकारच्या सगळ्या यंत्रणा, म्हणजे इवन इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल, आपल्या विरुद्ध जे आहे त्यांना छळायचं किंवा आपल्या बाजूनी बोललेली नाही एखादी प्रसिद्ध व्यक्ती म्हणून त्याच्या मुलाला छळायचं, हे कोणता न्याय आहे हा? त्याच्यामुळे मला वाटतं की जामीन त्याला सुरुवातीलाच द्यायला पाहिजे होता. मानवी हक्कांना बाधा पोचते. मानवी हक्कांना बाधा पोचते. आणि तो आर्यन खानचा विषय नाही, मी वारंवार सांगतो आर्यन खानचा विषय नाही. अशा अनेक केसेसमध्ये मी स्वतः केसेस चालवत असताना पाहिलं आहे 5 ते 6 दिवसात जामीन होत असतो, जामीन दिला जातो, काही विशिष्ट अटी टाकल्या जातात आणि जामीन दिला जातो. मग आर्यन खानला जामीन का तुम्ही देत नाही आहे? म्हणजे आर्यन खान एकटा असा काही खूप मोठा गुन्हेगार आहे का? ड्रग माफिया आहे का तो? तसं काही नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल लिहिलं पण होतं की जाणीवपूर्वक होतं. हां, शिक्षा गुन्हेगाराला दिली पाहिजे, शिक्षा दुर्गुणांना देऊन फायदा नाही. त्या दुर्गुणांचा विचार पुनर्वसनासाठी, मानसिक आधार देण्यासाठी केला पाहिजे. आर्यन खान सारख्या मुलांना मानसिक आधाराची मानसोपचार केंद्रामध्ये पाठवण्याची गरज आहे की पुन्हा अशा सवयी, अशी लत त्यांना लागू नये म्हणून. पण त्यांना दोषी ठरवून आणि ते पण शिक्षा काय म्हणतात, गुन्हा सिद्ध होण्याच्या आधी शिक्षा देण्याची प्रक्रिया म्हणून जामीन नाकारायचा, हे अत्यंत चुकीचं आहे. असेल पर्यावरणाच्या बाबतीमध्ये एक तुम्ही सातत्यानं लढताय किंवा एक जनजागृती तुम्ही करताय, यामध्ये आता नागरिकांची जबाबदारी, ठीक आहे की एक व्यवस्थेचं कामच आहे, कर्तव्य त्यांनी ते केलं पाहिजे. त्या बाबतीत आपण म्हटलं की तिथं आपण अपेक्षा ठेवून आहोतच, पण ह्या अपेक्षा आपण नागरिकांकडनं देखील बाळगणं गरजेचं आहे. या बाबतीत एक लोकांना आव्हान कशा पद्धतीचं आहे? विषय प्रदूषणाचा असेल, या बाबतीत सर्वात महत्त्वाचं सांगणं नागरिकांना काय? प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. आपण केवळ मतदानापुरती राहणं, मतदानापुरतीचे नागरिक म्हणून राहणं, म्हणजे पोळ्यामध्ये सजवलेले जे बैल असतात एका दिवसापुरतीचे, तेवढंच आपलं महत्त्व राहील. त्यामुळे मतदान जर केलं असेल तर त्या मतदान करणाऱ्या माणसाकडून काम करून घेण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे. आपण त्या माणसाला जाऊन प्रश्न विचारले पाहिजे. आजकाल काय होतं आहे की प्रश्न विचारणाऱ्यांना काही महत्त्व नाही. शाळेमध्ये प्रश्न कसा विचारायचा शिकवलं जात नाही. कारण मी हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे की शाळेत प्रश्न विचारणारा जो विद्यार्थी आहे त्याला आगाऊ विद्यार्थी समजण्यात येते आणि मग तिथे शिक्षणच हे मिळते की आपल्याला प्रश्न विचारला तर आगाऊ समजतात, मग प्रश्न विचारायचा नाही. ज्याला शाळेतच शिकवलं नाही प्रश्न विचारायचा, तो नागरिक होऊन काय प्रश्न विचारणार आहे? त्यामुळे लोकांनी शिकायला पाहिजे की आपल्याला स्पष्ट, थेट, टोकदार असा प्रश्न विचारता आला पाहिजे. प्रश्न उभे करणारे नागरिक जेवढे निर्माण होतील तेवढ्या या सगळ्या समस्यांना वाचा फुटेल आणि प्रशासनाला हे बाध्य करता येईल की त्यांनी काम केलं पाहिजे त्यांना दिलेलं, आणि नागरिकांना चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांनी निर्माण करून दिलं पाहिजे. प्रदूषणाच्या बाबतीत खरोखरच म्हणजे प्रशासनाची जबाबदारी आहेच आहे, कारण वाढत्या शहरीकरणावर ही मोठ्या प्रमाणात समस्या उद्भवते आणि ती समोर येते. तेव्हा नागरिकांची देखील एक मोठी जबाबदारी आहे आणि प्रश्न विचारते व्हा आणि प्रशासनात देखील एक तुमचा सहभाग नोंदवा. शेवटी समस्या तुम्ही मांडताय, त्याचबरोबर एक त्याला जे काही पर्याय आहेत ते देखील एक मांडण्याची तयारी ठेवा, असं एक मत ॲडव्होकेट असीम सरोदे सरांनी मांडलं. मानवी हक्क विश्लेषक तथा पर्यावरण कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर आज एका कार्यक्रमाच्या निमित्त सोलापुरात होते. पर्यावरणाच्या बाबतीत एक त्यांचा मोठा जनजागृतीचा रोल राहिलेला आहे. सातत्यानं वेगळ्या भूमिकेतून, ज्याला आपण म्हणून माध्यमातून ते भूमिका सातत्यानं मांडतात, जनजागृती एक मोठी आपल्या परिणती करत आहेत. आणि या निमित्तानं मग सोलापुरातील जो तुळजापुरचा कचरा डेपो आहे तर त्याबाबत सुद्धा त्यांनी एक स्पष्ट अशी भूमिका मांडली की जी काही तिथं प्रक्रिया ती अत्यंत चुकीची आहे. महापालिकाच बेकायदेशीर काम करते आणि आज ना उद्या म्हणण्यापेक्षा अगदी आजच्या घडीला सुद्धा तो कचरा डेपो हलवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सोलापूरच्या मग धुळीचा प्रश्न असेल किंवा जलप्रदूषणाचा प्रश्न असेल तर यावर देखील त्यांनी प्रभावीपणे आपली भूमिका मांडलेली आहे.
आपल्या व्यस्त एका वेळापत्रकाने वेळ दिला आणि सविस्तर असा संवाद, आपल्या विशेष संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून मांडला. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक असे आभार. साहेब, धन्यवाद.